सर्वात आपल्याला मार्गदर्शन ऐकवर नाही जसे जायची ही योजना थांबून जाईल. त्यामुळे माझं असं मत आहे की आपण एकाच विषयावर बोलतो. आपण इतर सगळ्या गोष्टी इतर सर्वसाधारण सभेमध्ये आपण मांडतोच बँकेच्या. आता ह्या विषयामध्ये ठेवीदारांचा विषय आहे, कर्जाचा विषय आहे, या गोष्टी बरोबर आहे. म्हणजे प्रकाश मांडणीवर कायद्याच्या अडचणी असल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला त्यांना बोलवता येते. आता इकडे असं आहे की ज्यांच्यासाठी स्कीम राबवतो ते बाहेर आणि 40 स्कीमला पाठिंबा द्यायचा आहे ते वेगळाच विषय काढाय. त्यामुळे सगळं वेगळा विषय चाललाय. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक सुरक्षित करायची आणि बँक सुरक्षित करण्यासाठी पहिल्या दिवसापासून मी बाळासाहेब आंबेडकरांनी अजितदादांनी सांगितलं की आम्हाला काही करा, नाशिकची बँक सुरक्षित करा. शेवटी हा 1 आणि 2 सभासदांचा प्रश्न नाही, हा जवळपास 4-5 लाख सभासदांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण या गोष्टीवरती आपले मतभेद होत राहते. त्यामध्ये अनेक गोष्टी या मांडल्या खऱ्या आहे. म्हणजे सोसायटीच्या बाबतीत काही गोष्टी मांडल्या त्याही खऱ्या आहे. काही ज्या काही मिटन आपण ज्या लोन दिलेले ते शेती वितरित त्याही गोष्टी काय उदाहरण कारखाने उदाहरण बाकीच्या संस्था आहेत. आता त्या संदर्भात आपला विषय आणि सर्वसाधारण सभेतून चर्चा करता येईल. जेव्हा चर्चा करता येणार नाही असं नाही, पण या एका विषयावरती आपली आज बैठक आहे. या विषयावरती फक्त तुम्ही सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असतात तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चांगला जबाब. माझं तुम्हाला आश्वासन आहे. हे बघा मी पहिल्या दिवसापासून मी ह्या निवडणूक या तुमच्या बँकेच्या स्थितीबाबत पहिल्या दिवसापासून मी एकट्याने 5 लाख रुपये एकूण टाकलेले अशा परिस्थितीमध्ये मी घोषणा केली त्या दिवसापासून लगेच 5 लाख रुपये त्याच्यावर मी जास्त दादांना विनंती केली आणि ही स्कीम योजना या ठिकाणी राबवली, त्यांना बळजबरीनं राबवायला लावली. आता याच्यामध्ये व्याजाचा जो प्रश्न आहे जो याने मांडला आहे प्रकाश मांडला आहे, व्याजाची रक्कम त्यांचं जे म्हणणं आहे त्या संदर्भातली टेक्निकल अडचण अशी आहे की फक्त कुठल्याही एका बँकेच्या सभासदांना किंवा भागीदारांना बँक कर्ज या ठिकाणी व्याजाचा दर माफ करता येणार नाही. ही जर योजना लागू करायची असेल आपल्याला सवलत द्यायची असेल तर राज्यमधला शेतकऱ्यांना द्यावा लागेल किंवा या दुसऱ्या राज्यमधला कुठलाही शेतकरी जर कोर्टात गेला तर तो शासनावरती तासे बोलू शकतात. त्यामुळे ते टेक्निकल अडचण निर्माण झाली. म्हणून आता बाळासाहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आंबेडकर साहेबांनी की तुम्ही पैसे भरा, सेंट्रीमध्ये ठेवा, बँक चालू द्या. तुमचे पैसे कर्जमाफी झाली तर पैसे तुम्हाला पुराचा परत मिळणार आहे. जेवढे तुम्ही पैसे भरणार तेवढं पैसे तुमच्या ओसागावची पार्टी की नाही तुम्हाला कृषी मंत्री पण सगळ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्या. आम्ही सगळे शेतकरी तुमच्या बरोबर आहे. आम्हाला पैसे नाही मी सहमत आहे.